मॉर्निंग मित्रांनो, तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये सुंदर असा सूर्योदय पाहिलेला आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे ते लोकेशन पहा मित्रांनो. मी सध्या एका सह्याद्रीमध्ये असणाऱ्या पठारावरती उभा आहे आणि हे लोकेशन महत्त्वाचं आणि डिफरंट का आहे तर आपण माझ्या पाठीमागे पाहतात आपल्याला दिसत आहे किल्ले रायगडाचा उपदुर्ग किंवा ज्याला स्वराज्याचं कारागृह देखील म्हटलं आहे तो किल्ले लिंगाणा दिसत आहे आपल्याला. आणि एक्झॅक्टली किल्ले लिंगाणाच्या मागे आपल्याला स्वराज्याचं राजगृह म्हणजे रायगड दिसत आहे, ज्याच्यावरती दस्तूर खुद्द श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं सिंहासन आहे आणि जगाचा ईश्वर म्हणजे जगदीश्वर याचं स्थान त्या रायगडावरती आहे मित्रांनो. आपण अशा लोकेशनवरती सध्या उभे आहोत. तर सह्याद्रीमध्ये भरपूर ट्रेक झाले होते. आता ट्रेक झाल्यामुळं आपल्याला अजून काहीतरी थ्रिल हवं होतं, त्यामुळं सह्याद्रीचं जे ॲडव्हेंचर आहे ते करण्याचं ठरवलं होतं. पण नुसतंच ठरून चालत नाही ना, त्यासाठी काही तयारी करणं पण गरजेचं आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून सुरुवातीला कलावंतीनदुर्ग, मोरोशीचा भैरवगड, तैलबैला, AMK असे सह्याद्रीतील जे काही अवघड ट्रेक होते ते केले मित्रांनो. त्याच्यानंतर आता आपण वळलेलो आहोत किल्ले लिंगाणा क्लाइंब करण्यासाठी मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, नुसतं सबस्क्राईब नका करू तर शेजारील ती नोटिफिकेशनची घंटा देखील दाबा, ज्यामुळं आपल्या चॅनलवरती येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. सकाळी 5 वाजता रायलिंग पठाराच्या दिशेने ट्रेकिंग चालू केलेलं आहे. आपण पाहू शकता बॅटरीच्या उजेडामध्ये सगळे मेंबर्स आगेकूच चालू आहे. मित्रांनो, सध्या आपण उभे आहोत रायलिंग पठारावरती आणि आपण समोर पाहू शकता आपल्याला कोकण दिवा दिसत आहे. त्याच्यानंतर खाली काळ नदीचं विस्तृत असं पात्र पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हा आहे स्वराज्याचं कारागृह म्हणजे किल्ले लिंगाणा आणि त्याच्याच एक्झॅक्टली पाठीमागे आपण पाहू शकतो आपल्याला दुर्गेश्वर रायगड दिसत आहे मित्रांनो. मित्रांनो, सध्या आपण रायलिंग पठारावरती जे काही मेंबर्स आहोत ते आता गॅदर झालेलो आहोत. ऑर्गनायझरकडून ज्या काही सर्व सेफ्टी इन्स्ट्रक्शन असतील, आजचा जो काही ट्रेकिंग प्लॅन असेल त्याबाबत आता ब्रीफिंग दिले जाईल. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. आजच्याला आपण लिंगाणाचा ट्रेक करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी ब्रीफिंग देणार आहे लिंगाणाच्या ट्रेकबद्दल. ट्रेकला किती वेळ लागतो, तिथे गेल्यानंतर काय केलं पाहिजे, सेफ्टी गिअर्स कसे आहेत, त्यानंतर येतानाचा रूट कसा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. बाकी टॉपला गेल्यानंतर तुम्हाला आजूबाजूच्या परिसराची माहिती दिली जाईल. कोणत्या घाटवाटा कुठे आहेत, कोणते किल्ले दिसतात लिंगाणावरून, हे सगळं तिथं सांगितलं जाईल. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्हाला लिंगाणामध्ये थोडका छोटासा इतिहास सांगतो. लिंगाणा जो आहे तो स्वराज्याचं कारागृह मानलं जातं. ते समोर आहे स्वराज्याची राजधानी रायगड आहे. तिथून मित्रांनो, आता सर्व ब्रीफिंग झालेले आहे आणि आता आपण खाली बोरट्याच्या नाळाच्या तिकडं प्रस्थान करणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हर हर. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बोरड्याच्या नाळीमध्ये थोडासा अवघड असा रॉक पॅच आहे, जिथं साखळीची व्यवस्था केलेली आहे. आत्ताच आपण पाहिलं आपले मित्र योगेशराव खाली उतरून गेलेले आहेत. आता आपली वेळ आहे, चला. तुम्ही पाहू शकता
साखळी 2 पायाच्या मध्ये ठेवायची आहे आणि याच पद्धतीने खाली उतरायचं आहे. तर ज्यांनी कोणी ही साखळी येथे लावलेली असेल त्यांच्या या कार्याबद्दल शतशः धन्यवाद. मित्रांनो, आपण आता पाहू शकता आपण बोराटीची नाळ उतरून आलेलो आहोत. आता आपल्याला हा जो बाजूला डोंगर दिसत आहे याला वळसा घालून जायचे आहे. आणि मागे पाहू शकता ॲडव्हेंचर जंक्शन या संस्थेचे सर्वेसर्वा कृष्णा मरगळे सर दिसत आहे. आपण यांच्याबरोबर आज लिंगाण्याचा ट्रेक करत आहोत मित्रांनो. चला आता हा इथे एक थोडा अवघड पॅच आहे तो कंटिन्यू करूया. तुम्हाला जर असं आमच्यासारखं एन्जॉय करायचं असेल तर नक्कीच या. तर आपण पाहू शकता एकदम कड्याच्या बाजूबाजूने आपल्याला जायचं आहे. हो का? तर अशा ठिकाणी चालण्याची एक सोपी पद्धत असते मित्रांनो. तुमचं बॉडी वेट हे सगळं या डोंगराच्या बाजूला टाकायचं. एक हाताचा सपोर्ट घ्यायचा, ज्याने काय होतं इनबॅलन्स होऊन तुमचा लोड तोल इकडे जाणार नाही. कृष्णा सर बरोबर असेल तर सांगा. बरोबर आहे. थोडा वॉटर ब्रेक. मित्रांनो, मागच्याच वर्षी डिसेंबर 25 शेवटच्या आठवड्यात म्हणजे न्यू इयरला मी आणि माझा मुलगा रायगडावरती आलो होतो. तर भवानी टोकावरती येऊन मुलाला मी लिंगाणा दाखवत होतो. त्यावेळेस स्वतःला एक प्रॉमिस केलं होतं आणि लिंगाण्याला सांगितलं होतं तुझ्यावरती क्लाइम्बिंग करायला जरूर येईल मी. पण माहीत नव्हतं हे स्वप्न एवढ्या लवकर पूर्ण होईल. तर आत्ता आपण आलेलो आहोत लिंगाणा क्लाइम्ब करण्यासाठी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती एकदम कड्याच्या जवळून जायचं आहे आणि खाली खोल दर्या आहे. आणि समोर पाहू शकता आपल्याला कोकणातील दापोली गाव दिसत आहे. आणि ह्या ज्या सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत याच्यावरती देशावरून कोकणामध्ये उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. जसं सिंगापूर नाळ, तवीची नाळ, आग्या नाळ, फडताड नाळ. शेवटी आज ज्याचं ध्येय होतं तो साक्षात किल्ले लिंगाणा समोरच दिसत आहे. आता आपण थोड्याच वेळात याच्या खिंडीमध्ये पोहोचणार आहोत. त्यानंतर याच्यावरती चढाई चालू होईल. मित्रांनो, आपले जोडीदार योगेशराव थोडं झालं की फोटोग्राफी चालू होते. 1.5 लाखाच्या मोबाईलचा पुरेपूर वापर चालू आहे. आनंदराव काय म्हणतोय ट्रेक? योगेशराव काय म्हणतोय ट्रेक? एक नंबर साहेब. चलो चलो. हो हो,
विशाल कॉईल सोडव. आता हा घसरडा पॅच आपल्याला उतरायचा आहे आणि त्या समोरच्या खिंडीमध्ये जायचं आहे मित्रांनो. तिथून ॲक्च्युअल आपली लिंगाण्याची चढाई चालू होईल. तुम्ही पाहू शकता आपले लीड क्लायमर रोप घेऊन वरती गेलेले आहेत. आता ते सेटअप लावतील, मग आपण सर्वजण 1 बाय 1 लिंगाणा क्लाइम्बिंगला चालू करू. तोपर्यंत या झाडाच्या मस्त सावलीमध्ये आम्ही सगळे आराम करत आहोत. आपल्या याच्यामध्ये एकच नवीन मेंबर आहे, आपले नेहमीचे योगेशराव. ओ टायगर, आपले टायगर सर, तुमची इंट्रोडक्शन द्या. सचिन सूर्यवंशी. ओके, तर सचिन सूर्यवंशी सरांनी भरपूर ट्रेक केलेले आहेत. होप आपल्याला त्यांच्या अनुभवाचा फायदा लिंगाणामध्ये होईल. मित्रांनो, रायलिंग पठार ते लिंगाणा व्हॅली क्रॉसिंग चालू आहे. तुम्ही समोर पाहू शकता आपल्याला एक कॅन्डिडेट व्हॅली क्रॉसिंग करत असल्याचे दिसत आहे. चला, आपल्याला लीडरकडनं क्लाइम्बिंगसाठी गो हेड आलेला आहे. आता 1 बाय 1 क्लाइम्बिंग चालू करूया. गणपती बाप्पा मोरया. या आता आपले मित्र योगेशराव चढत आहेत. त्याच्या मागे वेटिंगला आहेत आपले टायगर. टायगर, हाऊ इज द जोश? टायगरांनी हाय सर म्हणण्याऐवजी फक्त हास्य एक स्माइल दिलेली आहे. शिंदे साहेब, कमॉन. शिंदे साहेब एकदा वरती बघा. चलो मित्रांनो, आता खरं रॉक क्लाइम्बिंग चालू झालेलं आहे. सेफ्टी फर्स्ट. आपण येथे आपला अँकर या रोपमध्ये लावलेला आहे. आता याला अँकर म्हणतात का नाही माहीत नाही. सध्या मी टेक्निकल शब्द काही वापरलेले नाही आहे, पण सेफ्टी महत्त्वाची. तर मित्रांनो, जेवढं काही मला नॉलेज माहिती आहे त्याला 4 पॉईंट सिस्टम वापरायची. माकडासारखं चढायचं आहे. जोपर्यंत 3 पॉईंटला सपोर्ट नाही तोपर्यंत चौथा सपोर्ट घेण्यासाठी हात शिफ्ट करायचा नाही. सर, बरोबर आहे का? सर, येस. चला, पॅच शोधा, बरोबर बोटं घुसवा आणि उचला बॉडीला. या रोपला फक्त मस्त. थरार लिंगाण्याचा चालू आहे. लाईफमध्ये पहिलं एवढं ॲडव्हेंचर करतोय. आत्तापर्यंत केलेले ॲडव्हेंचर खूप साधे साधे होते मित्रांनो, पण जे रॉक क्लाइम्बिंगचं तंत्र आहे त्याचा वापर करून पहिला ट्रेक चालू आहे. किल्ले लिंगाणा, स्वराज्याचं कारागृह. लिंगाणाच्या क्लाइम्बिंगमधला सर्वात अवघड पॅच सुरू झालेला आहे. आपलं टायगर बघा कसे खान 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 वर आलेले आहेत. मस्त, एक नंबर. मित्रांनो, थ्रिल आहे थ्रिल. आयुष्यामध्ये एकदा तरी लिंगाणा कराच, त्याशिवाय मरू नका. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता समोरच आपल्याला बोराटेचे नाळ दिसत आहे. बेल टाइट. हे भाई परफेक्ट गेले.
आता 3 जणांचा एक्सपिरियन्स घेतला त्यांनी. ओके ओके, त्रास बी नाही झाला कशाचा? त्रास नाही झाला मग. मित्रांनो, कसा आहे व्ह्यू लिंगाण्यावर चढताना? मित्रांनो, शेवटचाच मॅच राहिला आहे, पण दम लागतोय. मित्रांनो, दगड देखील तापलेत, ऊनही जास्त झालंय. दोऱ्याला हात लावा तर दोर देखील खूप तापलेला आहे. 10 ते 20 मीटर राहिले समिट व्हायला, पण खूप दम लागतोय मित्रांनो. पण सोडायचं नाही आहे मित्रांनो. मित्रांनो, फायनली तो क्षण आलेला आहे. किल्ले लिंगाणा म्हणजे स्वराज्याचा कारागृह, म्हणजे स्वराज्याचं जेल आपण सक्सेसफुली क्लाइम केलेला आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर. मित्रांनो, स्वप्नपूर्तीसारखा दुसरा आनंद नाही. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किल्ले लिंगाण्याच्या माथ्यावरती खूपच कमी जागा अवेलेबल आहे. आणि आता बाकीचे मेंबर पाहू शकता, सर्वजणांनी पोटोबा भरलेला आहे आणि आता भर उन्हामध्ये झोपलेले आहेत.
मित्रांनो, लिंगाणा हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये असून शिवपिंडीसारखा आकार असल्यामुळे याला लिंगाणा हे नाव पडले आहे. मोऱ्यांचा पराभव केल्यावर महाराजांनी रायगडाजवळ असलेला हा किल्ला बांधला. इथल्या गुहेमध्ये जे जुने कारागृह होते त्यामध्ये एका वेळेस 50 कैदी ठेवण्याची सोय होती. मित्रांनो, लिंगाण्याचे दापोली, पाने ही कोकणातील गावे, तर देशावरील पायथ्याचं गाव म्हणजे मोहरी आहे. मोहरी येथे येण्याचा मार्ग आहे पुणे, खडकवासला, वेल्हे, पापेघाट, धनगरवाडी, सिंगापूर आणि मोहरी. या मार्गाने जर तुम्ही आला तर अंतर आहे साधारण 75 किलोमीटर. आणि जर तुम्ही पुणे, नसरापूर, वेल्हे, पापेघाट, धनगरवाडी, सिंगापूर, मोहरी या मार्गाने आला तर अंतर आहे साधारण 94 किलोमीटर. शिवकाळामध्ये किल्ले लिंगाण्याचा वापर हा रायगडाचा उपदुर्ग म्हणूनच करण्यात आला. मेजरली पेशव्यांच्या काळामध्ये लिंगाण्याचा वापर कारागृह म्हणून करण्यात आला. इसवी सन 1818 मध्ये कर्नल प्रॉथर याने पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावरती जेव्हा तुफानाशी गोलंदाजी केली त्यानंतर रायगड पडला. रायगड पडल्यानंतर रायगडाबरोबर किल्ले लिंगाणा देखील कर्नल प्रॉथरने आपल्या ताब्यामध्ये घेतला. मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता, तुम्हाला काळ नदी दिसत आहे. काळ नदी म्हणजे किल्ले रायगडाला असणारा नैसर्गिक असा खंदकच. मित्रांनो, किल्ले लिंगाणा आता आपला सक्सेसफुली क्लाइम्बिंग करून झालेला आहे. आता आपण किल्ले लिंगाणा उतरायला घेतलेला आहे. मित्रांनो, लाईन बरोबर आहे. एकदा ड्रोन कडे बघा, ड्रोन जवळ येतो. चलो. मित्रांनो, आपला आजचा लिंगाण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पुणेरी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, चला पुन्हा भेटू लवकरच.